गुड डे स्टुडंट. आतापर्यंत पाहिलं आपण पेज नंबर 10 पर्यंत सर्व सॉल्व केलेलं आहे. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. आता आपण पाहू नेक्स्ट क्वेश्चन काय असेल पेज नंबर 11 वरचा. ओके, देन वी स्टार्ट पेज नंबर 11. यामध्ये आहे एक्सरसाइजमध्ये आहे फर्स्ट क्वेश्चन काय आहे इथे लक्ष द्या. रीड द नंबर अँड राईट देम इन फिगर. हे जे नंबर्स आहे तुम्हाला दिले 6 पर्यंत हे रीड करायचे आणि तुम्हाला फिगरमध्ये म्हणजे अंकात लिहायचे काय दिले आहे. चला आता आपण 1 बाय 1 सॉल्व करूया. फर्स्ट नंबर काय 40,000. तर 40,000 कसा लिहायचा. 40,000 म्हणजे हा झाला 5 डिजिट नंबर. 4000. तर हा झाला 40,000. ओके, देन नेक्स्ट आहे 50,050. ओके, हा कसा लिहायचा 50,000 500 and then 50. ओके, हा नंबर इथे असा लिहायचा किंवा तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही लिहू शकता 50,050. देन नेक्स्ट नंबर आपण पाहूया. तर नेक्स्ट नंबर आहे आता थर्ड नंबर. काय आहे थर्ड नंबर रीड करायचा 12,313. काय 12,313 कसा लिहायचा तो 12,000 म्हणजे 1 2 12,000. त्यानंतर 300 म्हणजे 3 अँड लास्ट काय 13 1 3. हा झाला 12,313. देन नेक्स्ट फोन नंबर काय इथं 45,003. 45 म्हणजे 45,000 म्हणजे 4500 आणि लास्टला काय 3. तर हा कसा झाला 45,003. ओके, समजलं. देन नेक्स्ट नंबर आता तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा किंवा तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही लिहा. देन नेक्स्ट नंबर आहे आपल्याकडं फिफ्थ नंबर काय 23,105. हा कसा लिहायचा 23 म्हणजे 23,100 काय 100 अँड लास्टला काय 105 कसं लिहायचं 105. काय झाला 23,105 हा नंबर असा झाला. देन लास्ट नंबर काय 68,005. 68 लिहायचे पहिले 68 देन 1000 0 0 देन लास्टला काय 5 68,005 हा असा झाला 68,005. ओके, देन नेक्स्ट पाहूया आपण. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडं. काय क्वेश्चन आहे खाली रीड द नंबर अँड राईट देम इन वर्ड्स. हे जे नंबर्स तुम्हाला दिलेले आहेत 6 हे 1 2 45,600 41,999 देन 95,768 हे जे नंबर तुम्हाला रीड करायचे आणि तुमच्या नोटबुकमध्ये वर्ड्समध्ये लिहायचे. तर हे मी तुम्हाला आता नोटबुकमध्ये वर्ड्समध्ये कसे लिहायचे हे सांगतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय आपला आपण आत्ताच पाहिला. जे पण नंबर्स तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिलेले आहे ते तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये रीड करायची आणि वर्ड्समध्ये लिहायचे. फॉर एक्झाम्पल इथं फर्स्ट नंबर आहे 52,000
सॉरी 52,045 अँड 45. तर हा वर्ड्समध्ये इथं लिहिलेला आहे. कसं लिहिलं आहे? 52,000 अँड 45. हा 45. ओके. देन नेक्स्ट काय? नेक्स्ट नंबर आहे आपल्याकडं 23,409. कसं लिहायचा? 23,409. 23,409. देन नेक्स्ट थर्ड नंबर आहे 45,600. कसं लिहिलं? 40. स्पेलिंग बरोबर पाहिजे, बरोबर कॉपी करायच्या तुमच्या नोटबुकमध्ये. 45,600. ओके. देन नेक्स्ट काय नंबर आहे? 41,000. तर 41,000 फार इझी लिहायला. कसं लिहायचं? FORTY 41 ONE अँड 1000. ओके. 41,000. देन फिफ्थ नंबर काय? 99,999. फार इझी आहे. कसं लिहायचं? 99,999. देन लास्ट नंबर काय आपल्याकडं? 95,768. देन 95,768. ओके. हे बरोबर तुम्ही व्हिडिओ पॉज करून तुमच्या नोटबुकमध्ये आन्सर विदाऊट स्पेलिंग मिस्टेक कॉपी करायचा आहे. तर चला पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. तर आत्ताच आपण पाहिलं क्वेश्चन नंबर कोणता पाहिला? 2. रीड द नंबर अँड राईट्स नंबर इन वर्ड्स. हे मी तुम्हाला सॉल्व करून दाखवले. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडं थर्ड क्वेश्चन. काय आहे? ऑन द नंबर स्लेट. तुम्हाला स्लेट दिल्या किंवा पाटी दिली. अलॉंग अ साईड राईट 5 नंबर्स बाय चेंजिंग द डिजिट इन अ युनिट प्लेसवरचा चेंज करायचा. देन टेन्स, 100 अँड 1000 अँड 10,000 प्लेस 1 ॲट अ टाईम. हे जे नंबर आहे कोणते पण युनिट प्लेस 10,000 चेंज करायचे आणि तुम्हाला नवीन नंबर क्रिएट करायचे किंवा लिहायचे. तर चला बघूया आपण कसं क्रिएट करायचं किंवा कसं लिहायचं. कंडिशन काय दिली तिने? युनिट्स 10, 100, 1000 अँड 10,000चा प्लेस 1 ॲट अ टाईम. कोणताही प्लेस एकदा ॲट अ टाईम चेंज करायचा. फॉर एक्झाम्पल आपण लेफ्ट टू राईट जाऊया. युनिट प्लेसचा 1000 करूया आणि 1000चा 10,000 या सिक्वेन्समध्ये आपण लिहू शकतो. तुम्ही कोणत्याही सिक्वेन्समध्ये लिहू शकता किंवा तुम्हाला जसं समजेल किंवा लिहिता येईल तसं लिहू शकता. फॉर एक्झाम्पल आपण युनिटचा 1000ला लिहू 1, देन दुसरा 1, 1001, देन 3, 4 अँड 2. तर कोणता नंबर क्रिएट झाला तुमच्याकडं? 11,342. ओके. देन नेक्स्ट नंबर कोणता क्रिएट करू शकता तुम्ही? फॉर एक्झाम्पल 3चं प्लेस आपण चेंज करूया इथं. हा नंबर तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करून 2 मिनटं. देन मी हा इरेज करायलो. देन नेक्स्ट नंबर मी तुम्हाला सांगतो. ओके. देन नेक्स्ट नंबर आपल्याकडे काय असू शकते? फॉर एक्झाम्पल 3चा प्लेस 2च्या जागी चेंज करू आपण. कसं चेंज करता येईल किंवा काय नंबर क्रिएट होईल? 3, देन 1000च्या जागी 4, 4च्या जागी 2 अँड 1च्या जागी हा युनिटचा 1 करूया अँड 10चा 1. फॉर एक्झाम्पल हे चेंज झाले. देन काय नंबर क्रिएट झाले? 34,211. हा पण नंबर तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. मी इरेज करायला. देन नेक्स्ट नंबर हे आपण याचे प्लेसेस चेंज करूया. देन 1च्या 1000, देन 2 10,000, देन 100ला 1, 3 अँड 4. देन काय नंबर क्रिएट झाला? 12,434. ओके. देन
आता 3 नंबर मी तुम्हाला क्रिएट करून दिले, बाकीचे 2 तुम्ही ॲज अ होमवर्क समजून क्रिएट करा किंवा बनवा. देन नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे आपल्याकडं 4th नंबरचा. काय क्वेश्चन आहे? एनीबडी? देन क्वेश्चन आहे युजिंग इच ऑफ डिजिट. हे जे डिजिट आहे 9, 5, 6, 1 and 8 हे यूज करायचे ओनली वन्स, म्हणजे एकदाच यूज करायचे. आणि काय करायचं? राईट 6 5 डिजिट नंबर, 6 नंबर लिहायचे 5 डिजिट. तर चला आपण लिहूया. फॉर एक्झाम्पल फर्स्ट आपण 9 घेतले, 9पासून स्टार्ट करूया. आणि 9पासून स्टार्ट केल्यावर कोणता नंबर क्रिएट होईल? 9 फर्स्ट, देन 5, 5च्या नंतर 6, 1 and 8. तर काय नंबर क्रिएट झाला आपल्याकडं? नंबर क्रिएट झालेला आहे आपल्याकडं किंवा बनवलेला आहे आपण 95,618. देन नेक्स्ट 5पासून आपण स्टार्ट करूया. 5 घेऊया. 5, 6, 1, 8 अँड कोणता उरला आपला? 9. तर कोणता नंबर हा क्रिएट झालेला आहे? 56,189. ओके. देन नेक्स्ट नंबर तुम्ही क्रिएट करू शकता किंवा बनवू शकता किंवा राईट डाऊन करू शकता. 6पासून जर स्टार्ट केला आपण 6, 1, 1च्या नंतर 8, कोणता उरला? 9, 9च्या नंतर 5. तर काय नंबर क्रिएट झाला? 61,895. देन 4th नंबर जर क्रिएट करायचा असेल तर 1पासून आपण स्टार्ट करूया. देन 1, 8, 9, 5 अँड 6. तुम्ही हे नंबर कसे यूज करू शकता? युनिट प्लेसच्या जागी 10, 10च्या जागी 1000, 1000च्या जागी 10,000 असे कितीतरी नंबर्स तुम्ही क्रिएट करू शकता. देन 4th नंबर कोणता मिळाला आपल्याला? 18,956. हे 4 नंबर तुम्हाला मी क्रिएट केलेले करून दिले आहे. तुम्ही आता राहिलेले 2 ट्राय करावे. ओके. देन नेक्स्ट पाहू आपण. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे आपल्याकडं? हे नंबर्स तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये कॉपी करून घ्या. समजल्या नसल्यास व्हिडिओ परत पहा आणि व्हिडिओला लाईक अँड शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा चॅनल, कारण की नेक्स्ट व्हिडिओ आल्यावर तुम्हाला याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे तुम्हाला? राईट बिगेस्ट नंबर दॅट कॅन बी मेड युजिंग दिस नंबर. बिगेस्ट म्हणजे सगळ्यात मोठा नंबर तुम्हाला क्रिएट करायचा आहे. पण तुम्हाला हे नंबर यूज करून सगळ्यात मोठा नंबर तुम्हाला क्रिएट करायचे आहे. हो, इथं नंबर काय दिला? 1, 5, 6, 4 आणि 7. हे 5 डिजिट नंबर किंवा 5 डिजिट नंबर सगळ्यात मोठा तुम्हाला क्रिएट करायचा किंवा बनवायचा आहे. तर या 5 नंबरमध्ये तुम्हाला आता आपण असेंडिंग ऑर्डरमध्ये लिहू. 5 नंबरमध्ये सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे? फर्स्ट तो लिहायचा. सिम्पल टेक्निक आहे. 7. देन 7 लिहिला आपण. 7च्या नंतर कोणता नंबर 7पेक्षा लहान आहे किंवा 7च्या नंतर येतो? 6. ओके. देन यामध्ये पाहायचा 6पेक्षा लहान नंबर कोणता आहे? 5. ओके. देन यू कॅन राईट अ नंबर 5. देन 5पेक्षा लहान नंबर कोणता असेल तुम्हाला दिसायचं? 4. 5च्या नंतर काय येतं किंवा अगोदर येतं? 4. यू कॅन राईट अ 4. अँड लास्ट मग कोणता नंबर उरला तुमचा? रिमेनिंग 1. देन 1. तर हा झाला तुमचा बिगेस्ट नंबर किंवा सर्वात मोठा नंबर. गिवन नंबर किंवा दिलेल्या या नंबरपासून तुम्ही सगळ्यात मोठा हा नंबर क्रिएट केलेला आहे किंवा हाच नंबर बनतो. देन ह्याला रीड कसं करायचं? 76,541 हा बिगेस्ट नंबर तुमचा क्रिएट झाला. तर ह्या गिवन क्वेश्चनचा आन्सर 5 नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर आहे 76,541.
ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. हे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये कॉपी करा. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे आपल्याकडं? राईट 2 नंबर्स बाय रायटिंग द डिजिट. 2 नंबर लिहायचे तुम्हाला, पण हे डिजिट किंवा हे नंबर दिले याच्यापासून. फर्स्ट आहे 4, 3, 9, 8 अँड 7. पण त्यांनी कंडिशन काय दिली? असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर, चढत्या क्रमानं किंवा सगळ्यात पहिले मोठा नंबर लिहायचा. मोठ्या नंबरपासून स्टार्ट करायचं. जसं फॉर एक्झाम्पल आपण आत्ताच 5थवाला नंबर मोठ्या नंबरपासून स्टार्ट केला. पहिले 7 लिहिला, मग 7च्या नंतर 6, 6च्या नंतर 5, 5च्या नंतर 4, 4च्या नंतर 1. हे झालं असेंडिंग ऑर्डर किंवा चढत्या क्रमाने. मोठा नंबर फर्स्ट लिहायचा. आणि डिसेंडिंग ऑर्डर याच्या उलटं आहे, म्हणजे लहान नंबर पहिले लिहायचा, मग त्याच्यानंतर दुसरा त्याच्यापेक्षा मोठा लिहत जायचा. ओके, देन नेक्स्ट आपण पाहूया आता कसं सॉल्व करायचं. तर असेंडिंग ऑर्डरमध्ये पाहूया. सगळ्यात लहान नंबर पहिले कोणता येईल या ग्रुपमध्ये. ओके, तर ह्या 5 नंबर किंवा 5 नंबरपैकी सर्वात लहान नंबर कोणता आहे? फर्स्ट 3. 3च्या नंतर त्याच्यापेक्षा 3पेक्षा मोठा 4. ओके, देन 4पेक्षा दुसरा मोठा 7. या 7 नंतर 8. ओके, 8 नंतर 9. तर हा झाला तुमचा चढत्या क्रमानं किंवा असेंडिंग ऑर्डर. ओके, फर्स्टपासून किंवा सिक्वेन्समध्ये तुम्ही जो लहान असेल तो फर्स्ट लिहायचा, नंतर त्याच्यापेक्षा थोडा मोठा, मग त्याच्यापेक्षा थोडा मोठा. तर नंबर काय क्रिएट झाला? 34,789. आणि सिम्पल टेक्निक डिसेंडिंग ऑर्डर कसा याच्या उलटा लिहायचा. 9पासून स्टार्ट करायचा आणि 3ला एंड करायचा. फॉर एक्झाम्पल 9 फर्स्ट लिहिला आपण. ओके, देन 8, 8च्या नंतर 7, 7च्या नंतर 4 येईल आणि 4च्या नंतर 3. हा झाला तुमचा डिसेंडिंग ऑर्डर नंबर किंवा बिगेस्ट नंबर ऑफ दिस सिक्वेन्स, किंवा ह्या दिलेल्या नंबरपैकी सगळ्यात मोठा, किंवा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये कसं सॉल्व करायचा हा नंबर. तर कोणता नंबर क्रिएट झाला? 98,743. ओके, देन नेक्स्ट पाहू आपण. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? हे आन्सर तुमच्या नोटबुक